नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर तुम्हाला आज मिरच्यांचं दाखवणार आहे पदार्थ. 7-8 दिवस टिकणाऱ्या ह्या मिरच्या तोंडाला चव आणणारी तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता, तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. बरणीत भरून ठेवा 7-8 दिवस, ह्या काहीच खराब होणार नाही. एवढ्या चविष्ट लागतात ना, तर नक्कीच बनवून पहा. छोटासा व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. पण तोंडाला मात्र चव आणणारच ह्या मिरच्या. तिखट खात असला तर जरूर ह्या मिरच्या बनवून पहा. ह्या मिरच्या तर आता घेतल्यात मी, तर तिखट नाही आहेत, कमी तिखट आहेत. म्हणजे तुम्ही मिरच्या खात असल्या तर बनवून पहा. खूप तोंडाला चव येते, खूप छान लागतात ह्या मिरच्या. तर आता मिरच्या घेतलेल्या आहेत, मी धुवून घेतल्या होत्या, स्वच्छ सुकायला ठेवलेल्या. नंतर आता ह्या मधोमध जरा कट करते मी मिरच्या. हे बघा, अशा मध्ये कट करायच्या फक्त. शेंड्याला तिकडं वरती कट करायच्या नाही आणि मध्ये इकडं बुडाला पण जास्त कट करायचे नाहीत. अशा बुडापर्यंत गेल्या तरी चालेल, पण शेंड्यात तसाच ठेवायचे आपल्याला. लक्ष द्या व्हिडिओला. छोटा व्हिडिओ आहे, पण खरंच ही अप्रतिम चव आहे. आपल्याला जरा तोंडी लावण्यासाठी काहीच नाही, खूप जेवणाची आपली रन्नत वाढणार आहे या मिरच्यांमुळं. हे बघा, कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्या जाडसर आहेत बघ, जराशा त्या कमी तिखट असतात. ती छोट्या असतात ना लवंगी मिरची, त्या जास्त तिखट असतात. हे बघा, अशा सगळ्या मिरची मी चिरून घेते. थोड्या दाखवते तुम्हाला, पण ह्या ना 7-8 दिवस 10 दिवस म्हटलं तरी आरामशीर राहतात. बरणीत भरून ठेवून द्यायच्या. हे बघा, आता मी मिरच्या घेतलेल्या आहे. आता मी थोडंसं एक छोटीशी चमच्यावर तेल टाकणार आहे ह्याच्यावर. हे बघा, असं या भांड्यावर. तुम्ही लोखंडी तव्यावर पण करू शकता, पण आता मी इथं लोखंडाचा तवा बसत नाही ह्याच्यावर, म्हणून मी आपल्या ह्याच्यावर केलेले आहे. लोखंडी तव्यावर पण छान आपल्याला आयर्न भेटतं, त्याच्यामुळे लोखंडी तव्यावर केले तरी चांगलेच आहे. नाही तुमच्यात तर हे अशा पद्धतीने केले तरी छानच आहे. आता ह्याला भाजून घ्यायच्यात, मस्त भाजायच्यात मात्र. त्याचा सगळा कच्चा पारा गेला पाहिजे, त्याचा तिखटपणा पण जातो भाजल्यामुळं, आणि छान लागतात मिरच्या ह्या. तर मी जरा हलवते, उलट्या पालट्या करत राहायचं, सारखं हलवत राहायचं, नाही तर करपून जातील एक बाजूला किंवा कच्च्याच राहतील, असं होईल काही जागी. म्हणून त्याला अगदी छोटा व्हिडिओ आहे, पटकनी होतं म्हणून उभं राहूनच पटकनी करायचं, इकडे तिकडे जायचं नाही. हे बघा, भाजून आता बघा लाल लाल आता पडलेले आहेत, पांढऱ्या पांढऱ्या जागजागी बघा. तर ह्याला काय करणार आहे मी, ह्याच्यात आत्ता मीठ टाकणार आहे. तुमच्याकडे सेंधं मीठ असलं तर टाका, काळं मीठ. आणि नाही तर मग आपलं साधं नॉर्मल वापरतो तो टाकला तरी चालेल, काही नाही. तर मी आता नॉर्मलच टाकणार आहे मीठ. हे बघा, बऱ्यापैकी भाजले. स्लो गॅस ठेवायचा, फास्ट करायचा नाही ह्याला, का की व्यवस्थित भाजल्या पाहिजे सगळीकडून त्या मिरच्या, त्याची काळजी घ्यायची. हे बघा, हळूहळू मी मस्त भाजून घेते व्यवस्थिशीर. आता मीठ टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये. तर मीठ किती टाकायचं आणि कसं टाकायचं ते पण पहा पुढे. चमचमीत आत्ताच पाहिलं तर तोंडाला पाणी येते. मिरची अशीच खायची, दांडा धरून त्याचा, खूप छान लागते. वरण भात असला तरी फार तोंडी लावण्यासाठी बाजूला ठेवली ना तर मस्तच. किंवा तुम्ही कुठल्याही जेवणाची थाळी भरली, ती बाजूला मिरची ठेवली ना तरी फार उत्तम. 8 दिवस आरामशीर राहतात, काही होत नाही त्याला. आता पहा मीठ टाकते मी. बघा, आता सगळीकडून हलवून घ्यायचं, मस्त मीठ लागलं पाहिजे त्याला. छान.
मस्त भाजलेल्या आहेत, बऱ्यापैकी झालेल्या आहेत आपल्या आता मिरच्या. मस्त बघा, चमचमीत लागतात मस्त अगदी. पांढऱ्या पडत चाललेले आहेत आणि ठसका येतोय ह्यानी. आता हे धूर निघतोय ना, मस्त ठसका येतो त्याने. आता मी प्लेट घेते आणि काढून घेते मिरच्या. आपल्या झालेल्या आहेत मिरच्या ह्या, तर प्लेटमध्ये काढून घेते. तर त्याला पुढे पण अजून आपल्याला प्रोसेस करायची जरासं. ते हे पहा मिरच्या किती सुरेख दिसतात, पाहताच तोंडाला पाणी सुटते आपल्या. तर मैत्रिणींनो, पहा कशा आहेत मिरच्या. आता मी अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि त्याच्यावर पिळणार आहे. फार चव छान येते, वेगळी टेस्ट येते, तिखटपणा नाहीसा होतो आणि मिरच्यांना चव वेगळी येते. म्हणून अर्ध लिंबू एवढ्या छोट्या कमी घेतलेल्या आहेत मिरच्यांना, अर्ध लिंबू पुरेसा आहे आपल्याला. त्या अर्ध लिंबू पिळून घ्यायचं, त्याच्यावर मस्त हलवायचं आणि बरणी घ्यायची आणि बरणीमध्ये ठेवून द्यायचं. ताटाबरोबर रोज एक एक घ्यायची, 1-2 काय घ्यायच्या, तुम्हाला आवडेल तेवढ्या घेऊ शकता. 2 दिवसात 3 दिवसात संपल्या तर काय फरक पडणार आहे तुम्हाला. परत बनवता येते ना. अशा चविष्ट लागतात ह्या तर मिरच्या, मस्त लागतात. आता बरणी घेते आणि बरणीत अशा पद्धतीने कोरडी बरणी केलेली आहे आणि ह्याच्यात भरून ठेवते. सीलबंद बरणी असेल त्याच्यात ठेवायची, म्हणजे खराब होत नाही मिरच्या आपल्या. तर ह्याच्यात मी जरासुद्धा पाणी वापरलं नाही, म्हणून या मिरच्यांना काहीच होणार नाही, मस्त राहणार आहेत तसून तशा. पहा बरं, भरून ठेवलेले आहे मी आणि आता झाकण ठेवते. झाले आपल्या मिरच्या तयार. किती झटपट रेसिपी आहे ना, पण खरंच तोंडाला चव आणणारी आहे. मैत्रिणींनो, आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशा वाटल्या मिरच्या. खरंच एकदा बनवून पहा, खूप टेस्टी लागतात, अप्रतिम चव आहे त्याला. आपल्याला वाटतं तिखट असेल, पण तिखट बिलकुल नाही लागत, एवढ्या छान लागतात ना, विचारू नका. तर एकदा बनवून पहा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब